5 वर्षापूर्वी झालेल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेतला विधी संघर्ष बालकानं. 2 विधी संघर्ष बालकांना चंदनजीरा पोलिसांनी घेतले ताब्यात, तिसरा फरार. 5 वर्षापूर्वी झालेल्या वडिलांच्या खुनाचा बदला एका विधी संघर्ष बालकानं अन्य मित्रांच्या सहकार्यानं काल चंदनजिरात आलेल्या व्यक्तीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी अवघ्या 4 तासात तपासाची चक्र फिरवत 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2 धारदार खंजीर आणि मोटरसायकल जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मे रोजी रात्री चंदनजिरा भागातील एकता चौकाजवळ जितेंद्र रवी अडसूळ वय वर्ष 35 राहणार बदनापूर जिल्हा जालना यांचा अज्ञात तिघांनी खून केला होता. या घटनेनंतर मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकं तयार करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथं लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री सिल्लोड येथील तांडा बाजार परिसरात सापळा रचून 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा झालाय. मयत जितेंद्र अडसूळ यांनी सन 2021 मध्ये आरोपीपैकी एका बालकाच्या वडिलांची हत्या केली होती. त्याच हत्येचा राग मनात ठेवून सुडाच्या भावनेतून हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले 2 धारदार खंजीर आणि मोटरसायकल जप्त केली आहे. तर या गुन्ह्यातील तिसरा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने, मनसूब वेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजू ठाकूर, रवी देशमुख यांच्यासह चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे. 7/5/2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास यातील मयत जितेंद्र रवी अडसूळ राहणार बदनापूर हा चंदनजिरा येथे आला होता. त्याचे पत्नीचं आणि त्याचं जमत नाही. तो व्यसना दिन असल्यामुळे त्याची पत्नी तिच्या आईकडे चंदनजिरामध्ये राहते. काल तिच्या मुलीचा वाढदिवस होता, म्हणून त्या वाढदिवसासाठी मुलीचा तो चंदनजिरामध्ये आला होता आणि तो दारू पिलेला होता असं लोकांचं म्हणणं आहे. तर तो घरी पण त्यांचा वाद झाला. त्याच्यानंतर तो रस्त्यावर परत पायी चालला होता. तर त्याच्यानंतर ह्या जो त्यांनी 2021मध्ये लक्ष्मण उमरे या व्यक्तीचा खून केला होता. तर त्यांचा मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक आहे 17 वर्षाचा. त्यांनी त्याला बघितलं आणि त्याचं विधी संघर्षग्रस्त बालकाचं असं म्हणणं आहे की त्यांनीच जो मयत आहे त्याने मला चाकू दाखवला. त्याच्यावर वाद झाली, बाचाबाची झाली आणि हा विधी संघर्षग्रस्त बालक आणि दुसरा आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे. हे दोघांनी मिळून त्याला चाकूने वार केले. तो गंभीर जखमी झाला, खाली कोसळला.